नमस्कार, स्वागत है आपका एम न्यूज में। बृहन मुंबई महानगर पालिका सहायक आयुक्त ए विभाग मुंबई म्युनिसिपल कामगार संघ द्वारा अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के उपलक्ष्य में महिला सम्मान समारोह मुंबई मराठी पत्रकार संघ में रखा गया। इस अवसर पर मुख्य अतिथि सुगंधा सोडे, अध्यक्ष वुमन सेल, महाराष्ट्र राज्य नेशनल एंटी क्राइम एंड ह्यूमन राइट्स ऑफ इंडिया, बसंती जाधव, पुलिस निरीक्षक, माता रमाबाई आंबेडकर मार्ग, क्राफ्ट मार्केट, पुलिस ठाणे, कार्यक्रम अध्यक्षा अश्विनी नांदगावकर, उपाध्यक्ष म्युनिसिपल कामगार संघ ए विभाग कमेटी, संदेश कांबले, सचिव मुंबई म्युनिसिपल कामगार संघ, चंद्रकांत मोहिते, उपाध्यक्ष म्युनिसिपल कामगार संघ, सीताराम कांबले, मुंबई म्युनिसिपल कामगार संघ अध्यक्ष ए विभाग उपस्थित थे। सूत्र संचालन मिताली लाखन ने किया। इस अवसर पर हर क्षेत्र से सिलेक्टेड महिलाओं को सम्मानित किया गया। देखिए रवि यादव की ये विशेष रिपोर्ट। ज्या महापुरुषांच्या विचारांना आम्ही वंदन करतो, ज्या महापुरुषांना आम्ही फॉलो करतो, त्या महापुरुषांनीच आम्हाला संदेश दिलेला आहे की आपण सन्मान हा केलाच पाहिजे प्रत्येक महिलेचा। आणि त्यालाच अनुसरून मुंबई म्युनिसिपल कामगार संघ याची जी ए विभाग कार्यकारिणी कमिटी आहे, या कमिटीच्या माध्यमातून गेली 3 वर्ष आम्ही तिला प्रणाम हा उपक्रम आम्ही राबवत आहोत। हे गेलं 3रं वर्ष आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही ए विभाग जो महानगरपालिकेचा ए विभाग फोर्ट या ठिकाणी आहे, त्या विभागातील सगळ्या ज्या कर्मचारी आहेत, महिला कर्मचारी आहेत, महिला अधिकारी आहेत, त्या सगळ्यांना आम्ही इथे मुंबई पत्रकार संघ या ठिकाणी हा दुसरा मजला जो हा सभागृह आहे, त्या सभागृहामध्ये त्यांना आमंत्रित करून या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करून त्यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन मिळावं आणि या सर्व कमिटीच्या माध्यमातून या सर्व महिलांचा आणि म्हणजे आमची अशी धारणा आहे की महिला कुठलीही असली तरी अवस्थेचा आपण सन्मान राखला पाहिजे। निवड नातं आहे म्हणून तिचा सन्मान नाही केला पाहिजे, तर एक स्त्री आहे, ती एक मानव आहे, तिचा आपण सन्मान केला पाहिजे। त्या सन्मानाच्या भावनेतून, त्या आदराच्या भावनेतून, त्या कृतज्ञतेच्या भावनेतून आम्ही हा सन्मान सोहळा दरवर्षी आयोजित करत असतो। तर यावर्षी देखील आम्ही आयोजित केलेला होता। यावर्षी सोंडे मॅडम आणि जाधव मॅडम हे प्रमुख अतिथी होत्या। त्याचबरोबर आमच्या इकडच्या प्रशासकीय अधिकारी आमोणकर मॅडम आणि बऱ्याचशा महिला अधिकारी आणि कर्मचारी यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि या महिलांच्या माध्यमातून ज्या उपस्थित सगळ्या आमच्या सफाई कर्मचारी महिला असतील किंवा इतर ऑफिस क्लरिकल स्टाफ असेल, या सगळ्यांचा आम्ही सन्मान घडवून आणलेला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे आम्ही सलग 3 वर्ष करत आहोत आणि हे अव्याहतपणे सुरूच राहणार आहे। इतर ठिकाणी सुद्धा सन्मानाचे कार्यक्रम होत आहेत। आपण जो काही कार्यक्रम केला त्यात वेगळं आणि विशेष असं काय? विशेष असं ह्या वर्षी आणखी असं होतं की आम्ही पूर्णतः प्रयत्न केला होता की हा कार्यक्रम जो आहे तो महिलांकडून महिलांसाठी अशा प्रकारे व्हावा की त्यामध्ये पुरुषांचा फार सहभाग नसावा। नाही तर बऱ्याच वेळा आपण फक्त असं म्हणतो की सन्मान महिलांचा होतो आहे आणि अख्खाच्या अख्खा स्टेज हा पुरुषांनी व्यापलेला असतो। तर ह्यावेळेस आम्ही असं काहीच केलेलं नव्हतं। सर्व व्यासपीठावरती विचारमंचावरती सर्व महिलाच होत्या आणि समोर देखील सगळ्या महिला होत्या। आम्ही फक्त ह्याच्या आयोजन टीममध्ये होतो की आम्ही फक्त याचं आयोजन करू आणि याच्या अँकर देखील ज्या त्या देखील महिलाच आम्ही मुद्दामी अवश्य ठेवलेल्या होत्या। अध्यक्षा ज्या आमच्या ए विभाग कार्यकारिणीच्या आहेत, नांदगावकर मॅडम, त्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा होत्या। आणि या कार्यक्रमाचा उद्देश असाच आहे की म्हणजे आता बघा, मुंबई म्युनिसिपल कामगार संघ आहे, याचे काही सभासद आहेत। तर ज्या महिला आज इथे आल्यात त्या काही सगळ्या सभासद नव्हत्या त्या मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्या। त्या वेगवेगळ्या युनियनचे सभासद असतील, कुठल्याही सभासद असतील किंवा नसतील सभासद, पण त्या स्त्री आहेत आणि त्या स्त्रीचा सन्मान केला गेला पाहिजे एकाच भावनेतून या संघटनेने हे काम केलेलं आहे। म्हणजे फक्त आपल्या संघटनेचे सदस्य आहे तिचा आपण सन्मान करूया अशी संकुचित वृत्ती न ठेवता या ए विभागामध्ये जेवढ्या महिला कर्मचारी आहेत, जेवढ्या अधिकारी आहेत, त्या सगळ्यांचा सन्मान केला गेला पाहिजे। ही त्यातली एक विशेष बाब या गोष्टीमधली अशी होती। आणि मग यातून आम्ही दर याच्या आधी वर्षी देखील आम्ही ट्रॉफीज बनवलेल्या होत्या। याही वर्षी आपण एक ट्रॉफी बनवली ज्यावरती जिजामाता, सावित्रीमाई आणि रमाई यांच्या प्रतिमा आहेत आणि त्याचं नाव आहे आणि ही प्रत्येकाच्या घरी ट्रॉफी जाते। ह्या आपल्या ज्या सगळ्या महिला आहेत, त्या आपल्या माता आहेत, त्या सगळ्या मातांची प्रतिमा आपल्या सगळ्या महिलांच्या घरी जाते। हा देखील याच्या पाठीमागचा उद्देश असतो। आणि वक्ता दरवर्षी बोलवतो, जो वक्ता ह्या महिलांना त्यांच्या नेहमीच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जेव्हा आम्ही पहिल्या वर्षी हा कार्यक्रम राबवला तेव्हा मी डॉक्टर आमोणकर मॅडमना बोलवलं होतं, ज्यांनी सर्वायकल कॅन्सरवरती लोकांना मार्गदर्शन केलेलं होतं, जो निगडीत विषय आहे महिलांचा। आज देखील ज्यांना मी इथे बोललो त्यांनी देखील मार्गदर्शन केलं महिलांच्या संदर्भात जे कायदे आहेत त्याच्याबद्दल। म्हणजे या कार्यक्रमाचा उद्देश महिलांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात झाला पाहिजे याचं देखील आम्ही भान राखतो। म्हणजे निवड सन्मानच नव्हे तर एक दिशा देण्याचं काम देखील हा कार्यक्रम करतो आहे दरवर्षी। आपल्या काय भावना?
कार्यक्रम म्हणजे असं आहे की ह्या महानगरपालिकेतल्या ज्या महिला आहेत ह्या सकाळी 3 वाजता उठून स्वतःचा डबा, आपल्या मुलांचे डबे, पतीचा डबा बनवून येतात आणि इथे 8-8 तास काम करतात. प्रवासातल्या 1.5-2 तासाचा प्रवास हा प्रवास करून येतात आणि निश्चितच या संपूर्ण वेळेमध्ये त्या स्त्रियांना स्वतःकडे लक्ष देत नाही किंवा एखाद्या कोणत्या फंक्शनमध्ये जाता येत नाही आणि अशा वेळेला त्यांचे जे सन्मान व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाहीत. मग या अनुषंगाने त्यांचा खऱ्या अर्थाने सन्मान होणं हा तितकंच गरजेचं आहे, कारण त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नाही. आणि मग अशा माध्यमातून जर आपण त्यांचा सन्मान केला तर त्यांना वेगळ्या विचारसरणीत कुठेतरी चांगल्या आपल्या नेहमीच्या रूपरेषेपासून वेगळं असं काहीतरी मिळतं आणि त्यांना आपलं जीवन जगताना एक आनंद मिळतो आणि निश्चितच त्या आपल्या प्रेरणा घेऊन जातात आणि आपलं जीवन जगतात. याच उद्देशाने हा महिलांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी या म्युनिसिपल कामगार संघाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. इतर महिलांना किंवा पुरुषांना काय आवाहन कराल महिला दिनानिमित्त इतर स्त्रियांना आणि पुरुषांना एवढंच आव्हान करेन की आपण प्रत्येकाने या जर संपूर्ण विचार केला तर महिलांचा सन्मान हा प्रत्येक आई असेल, पत्नी असेल, मुलगी असेल किंवा अनेक नाती असतील स्त्रियांच्या माध्यमातली, त्या सगळ्या नात्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. कारण जेणेकरून आजची जी परिस्थिती पाहिली तर महिलां या देशातील आणि राज्याचा जर विचार केला तर आज महिलांवरती अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेत. जर आपण खऱ्या अर्थाने सन्मान करायला लागलो तर या अन्याय अत्याचार निश्चितच कमी होतील आणि त्या माध्यमातून प्रत्येक स्त्री ही सुरक्षित राहील. एक मान दिला याबद्दल मी सर्वांचे पहिल्यांदा आभारी आहे. त्याच्यानंतर मंचावरती व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या माझ्या आजच्याच नवीन मैत्रिणी, तसेच समोर असणाऱ्या ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या समाजावरती, आपल्या कुटुंबावरती ठसा उमटवलेला आहे, या माझ्या रथरागिणी, या सर्वांना माझा नमस्कार. तसेच सर्वांना, सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ज्ञानाची नामगंगा घरोघरी पोहोचवणाऱ्या सावित्रीबाई फुले, भारताचे रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी माता रमाबाई, आपल्या जिने रयतेचा राजा घडवला अशी स्वराज्याची जननी राजमाता जिजाऊ, मेरी अपनी झाशी नाही दूंगी असे इंग्रजांना खळसावून सांगणाऱ्या झाशीची राणी, तसेच इतर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, सध्याच्या विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या, विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या अशा कित्येक महिलांची नावं घेता येतील. अशा भारताचे नाव लौकिक करणाऱ्या सर्व महिलांना आज या ठिकाणी माझा लाख लाख प्रणाम. जर आपण वेळ आहे ना, मी थोडं बोलू शकते. मी काही एवढी वक्ता नाहीये किंवा एवढी, मी एक प्रयत्न करते. मी बोलत असताना माझ्याकडून एखादा शब्द चुकीचा केला असेल तर तो मला आपण परत करावा. तर या ठिकाणी गेल्या 2-3 दशकामध्ये जर आपण बघितलं तर महिलांनी केलेली प्रगती ही एक अलौकिक खूप मोठी प्रगती आहे. कारण की असं म्हणते की कारण की महिलांचा प्रवास हा नकोशीपासून सुरू झालेला असतो. नकोशी कारण की ती गर्भामध्ये असतानाच ती नकोशी झालेली असते आणि तिला प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक पावलं तिच्यावरती नको, प्रत्येकाला ती नकोशी झालेली असते आणि तिला काय केलं, डॉमिनेट केलं जातं आणि अशा ह्याच्यातून ती पुढं जात असते आणि आपलं स्वतःच एक उमटवत असते. त्यामुळे तिनं जे केलेलं कर्तृत्व आहे पुरुषापेक्षा किती जरी असेल तरी ती शेवटी श्रेष्ठच असतं. कारण की आपली सामाजिक व्यवस्थाच अशी आहे की पूर्वीपासून चालत आलेली परंपराच आहे की महिलेनं घरात बसावं, चूल मूल सांभाळावी आणि पुरुषानं कमवून आणावं. महिलेला हा जो समाजाला अजूनही मान्य नाहीये की अजूनही लग्न करत असताना पुरुष बघतो की तिला ती किती सुगरण आहे, ती किती चांगली दिसते, ती कशी आहे, तिची घरची परिस्थिती कशी आहे, ह्या सर्व गोष्टीचं हे. परंतु आपण तिच्या मागं आपण एखादी नवीन मूल म्हणजे लग्नाच्या वेळेला जातो तेव्हा तिचं कर्तृत्व बघत नाही. त्यामुळं या महिलांनी जी काही प्रगती केलेली आहे ती खरंच अलौकिक आहे आणि
ती वाखाणण्याजोगी आहे. जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी. आणि हे खरंच आहे, कारण की स्त्री ही कुटुंबाचा आधार आहे आणि हे कुटुंब हे स्त्रीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. घराला जर घरपण आणायचं असेल, घरात मंदिर बनवायचं असेल आणि घराला नरक बनवायचं, हे सगळं स्त्रीच्या हातात असतं. पुरुषांना कितीही कमवावं, त्या कमवणं पैसा म्हणजे सर्वस्व नाही. तुम्ही कितीही कमवा आणि जर घरामध्ये जर आपली बायका कोणी व्यवस्थित नसतील किंवा घरात गेल्यानंतर जर आपल्याला म्हणजे इकडून तिकडून सगळं असं की भांडणच असतील, तर तुमच्या कमावण्याला काहीच अर्थ नाही. त्यामुळं घराला घर स्वर्ग बनवायचं का नरक बनवायचं हे सगळं स्त्रियांच्या हातात आहे. अजून बघा की जेव्हा आपण म्हणजे दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सांगते की पुरुष घरात बसतात, आता आपण त्या या ठिकाणी जमलेला आहोत ते बहुतेक सर्व कामगार म्हणजे आपण नोकरदार वर्ग आहोत, बरोबर. ज्या महिला घरामध्ये असतात त्यांना नेहमी डॉमिनेट केलं जातं की तू घरात बसून काय करतेस, किंवा आपल्याला सुद्धा नोकरदार महिलांच्या बाबतीत मी एक अजून एक वाक्य सांगते की नोकरदार महिला ही कामावरून परत कामावर जाते. ती सकाळी घरचं सगळं करते, कामावर येते, कामावरून गेल्यानंतर ती पुन्हा कामावरती जाते, कारण की ती किती जरी काही जरी असलं तरी तिला ते जाऊन शेवटी करणं आहे. तर ह्या असंच एक उदाहरण सांगते की जे हाऊसवाईफ असते तिला असं नवरा म्हणतो की तू काय करतेस दिवसभर, तेव्हा ती ठरवते की या नवऱ्याला सांगायचं की दिवसभरात मी काय करते ते. तेव्हा ती सगळं कॅल्क्युलेशन करते की मुलांना जर आपण एखादी भांडी बाई लावायची